नमस्कार. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर बघा उद्या आलेली आहे सोमवती अमावस्या. तर बघा उद्या संध्याकाळी प्रदोष काळात 5:35 अमावस्या ही सोमवती अमावस्या ही चालू होणार आहे. पण असं म्हटलं जातं की उद्या सोमवती अमावस्या आहे, त्यामुळे बघा प्रदोष काळानंतरनं आपण सर्व काही सेवा वगैरे करू शकता. तर बघा उद्या जेजुरीमध्ये सुद्धा प्रचंड गर्दी अशी असणार आहे. सोमवती अमावस्येच्या दिवशी बघा जेजुरीमध्ये सुद्धा खूप मोठा उत्सव साजरा केला जातो. तर या दरम्यान बघा उद्या प्रदोष काळात 5:30 नंतर अमावस्या चालू होत आहे. ती परवा दिवशी पूर्ण दिवसभर ही अमावस्या असणार आहे. परवा दिवशी प्रदोष काळामध्ये 5:31 ही अमावस्या संपत आहे. तर बघा या दिवशी म्हणजे सोमवती अमावस्येला आपल्याला पितरांची सेवा करण्यासाठी, तसं तर प्रत्येक अमावस्या ही पितरांना समर्पित मानली गेलेली आहे, पण सोमवती अमावस्येच्या दिवशी आपल्याला पितरांसाठी काही सेवा अर्चना करायच्या असतात. म्हणजेच की बघा अगदीच तुम्हाला प्रखर पितृदोष असू देत किंवा नसू देत, तरी सुद्धा तुम्ही या दिवशी आपल्या पितरांच्या नावे काही सेवा करू शकता. बघा पितृदोष वाढल्याने आपल्या घरात किंवा व्यक्तींमध्ये खूप सारे बदल होतात, किंवा मुलं वारंवार आजारी पडणं, गाडीचा अपघात होणं, त्याचबरोबर लग्न न जमणं, संतती सुख न भेटणं म्हणजे संतती प्राप्ती न होणं, हे सुद्धा प्रखर पितृदोष असल्याची कारणं असतात. तर बघा तुमच्याही घरात अगदी प्रखर पितृदोष असो किंवा नसो, तरी सुद्धा तुम्ही या दरम्यान म्हणजे सोमवती अमावस्येच्या दिवशी पितरांच्या नावे सेवा करायची आहे. उद्या प्रदोष काळात अमावस्या ही चालू होत असली तरी सुद्धा संध्याकाळी प्रदोष काळाच्या आपल्याला सेवा करायच्या आहेत. म्हणजेच की बघा अगदी परवा दिवशी 12च्या तर्पण विधी असतात, तर ते करू शकता. त्याचबरोबर पितरांच्या नावे बघा एक घास द्यायचा आहे कावळ्यांना. म्हणजेच तुम्ही थोडासा भात शिजवायचा आहे, त्यामध्ये मीठ टाकायचं नाहीये. दही भाताचा घास एक पक्ष्यांना आपल्या द्यायचा आहे. म्हणजेच अगदी छतावरती गॅलरीत वगैरे तुम्ही नक्कीच ठेवू शकता. त्याचबरोबर येतं की या दिवशी अगदी उद्या सोमवती अमावस्या आहे, तर संध्याकाळी आपल्याला पिवळ्या मोहरीचा सुद्धा उपाय करायचा आहे. वारंवार जर तुमच्या गाडीचा अपघात होत असेल तर त्यासाठी सुद्धा मी उपाय सांगणार आहे. अगदीच मी खूप वेळा सांगितलेला आहे, पण खूप नवीन आपल्या चॅनेलवरती सबस्क्रायबर आलेले आहेत, त्यांना माहिती नाहीये हा उपाय, तर त्यासाठी तो सुद्धा उपाय मी आज सांगणार आहे. तर बघा म्हणजेच प्रदोष काळामध्ये आपल्याला पिवळ्या मोहरीचा उपाय कसा करावा. तर बघा अगदीच पिवळी मोहरी थोडीशी आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे, आणि त्यानंतर आपल्याला आपल्या नित्यसेवा पुस्तकामध्ये जे कालभैरव अष्टक दिलेलं आहे, तर ते 11 वेळा आपल्याला पठण करायचं आहे. वेदोक्त वाल्गा सुक्त, तर ते सुद्धा आपल्याला 11 वेळा पठण करायचं आहे. आणि त्यानंतर ते पठण करून झाल्यानंतर आपल्याला टॉयलेट बाथरूम सोडून आपल्या जे काही तुमचे 1 BHK असेल, 1 RK असेल, जे काही तुमच्या रूमा असतील, अगदी गॅलरी सुद्धा नाही टाकायचं. टॉयलेट बाथरूम आणि गॅलरी इथं आपल्याला टाकायचं नाही. आपल्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ म्हणत ते 2-2 दाणे मोहरीचे टाकायचे आहेत. अगदी तुमच्या घरात खूप सारे पारायण झाले असतील तर त्याची जी उधी असते, तर ती उधी सुद्धा तुम्ही त्या मोहरीमध्ये टाकू शकता. आणि त्यानंतर सेवा झाल्यानंतर आपल्या घरातील सर्व कोपऱ्यांमध्ये ते टाकायचे आहे. मग हा पिवळी मोहरी तांत्रिक उपायामध्ये वापरली जाते. यामुळे बघा तुमच्याही घरात वारंवार कटकटी भांडणं होत असतील, निगेटिव्हिटी खूप वाढलेली असेल, तर ती मोठ्या प्रमाणात दूर होते. अमावस्येच्या दिवशी हे उपाय केल्याने आपल्या घरातील जे काही कटकटी भांडणं असतात, तर ते मोठ्या प्रमाणात दूर होतात. किंवा एखाद्या व्यक्तीच्या स्वप्नामध्ये वारंवार साप येत असेल, तर ही सेवेमुळे बघा ह्या अमावस्येच्या सेवेमुळे तर ते दूर होत असतात. त्यामुळे आवर्जून हा उपाय करा. अमावस्या 5:30 नंतर चालू होत आहे. 8-9च्या आत तुम्ही ही सेवा कधीही करू शकता. सेवा झाल्यानंतर बघा ती मोहरी सर्वत्र टाकायची आहे, प्रत्येक कोपऱ्यामध्ये 2-2 दाणे. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी ते झाडून लावली तरी सुद्धा काहीच हरकत नाही. तर ह्या उपायामुळे घरातील नेगेटिव्हिटी जाते, घरात एक शांतता राहते. तर आवर्जून हा उपाय करायला विसरू नका. उद्या संध्याकाळी आपल्याला हा उपाय करायचा आहे. त्याचबरोबर बघा तुमच्याही गाडीचा वारंवार अपघात होत असेल तर तुम्हाला एक उतारा सांगते. एक नारळ घ्यायचा आहे, नारळावरती सुक्या शेंदुराने त्रिशूळ काढायचा, आणि त्यानंतर आपली गाडी स्वच्छ धुवून घ्यायची आहे. पूर्वेला तोंड करून आपल्याला ती गाडी लावायची आहे, गाडी चालू करायची आहे. आणि त्यानंतर बघा आपल्याला गाडी चालू केल्यानंतर गाडीची पूजा करून घ्यायची आहे. आणि जो नारळ त्रिशूळ काढलेला आहे, नारळाची शेंडी गाडीकडे करायची, आणि 7 वेळा क्लॉकवाईज आपल्याला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं म्हणत त्या गाडीवरून हा उतारा करून टाकायचा आहे. अशा ठिकाणी टाका की जिथं कोणीही जाणार नाही, कोणीही ओलांडणार नाही.
अशा ठिकाणी हा नारळाचा उतारा आपल्याला टाकायचा आहे. ह्याने काय होतं तर बघा, जे काही गाडीचे तुमच्या वारंवार अपघात होत असतील तर ते बघा होत नाहीत ह्या उपायामुळं. त्याचबरोबर अगदी तुम्ही म्हणाल की आमच्या तर गाडीचा अपघात होत नाही, तरी सुद्धा तुम्ही हा उपाय आवर्जून करू शकता. ज्यांच्या गाडीचे अपघात वारंवार होत असतील त्यांनी तर करायचाच आहे, पण ज्यांचा जरी होत नसेल तरी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. अगदीच तुमच्या घरातील व्यक्तींचं संरक्षण व्हावं असं जर वाटत असेल तर तुमचं अगदी स्वतःचं घर असेल तर तुमच्या स्वतःच्या घराचा सुद्धा उतारा करू शकता. अगदीच आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर उभं राहायचं आहे, म्हणजेच आपल्या मुख्य दरवाजाच्या आतमध्ये असं तोंड करून उभं राहायचं आहे आणि क्लॉकवाईज 7 वेळा उतारा करून सेम त्याच पद्धतीने आपल्याला टाकायचं आहे. ह्यामुळे आपल्या घराचं किंवा घरात जे काही निगेटिव्हिटी आहे, जे काही दोष वाढलेले असतील तर ह्या उपायामुळे, ह्या उतार्यामुळे नक्कीच दूर होतात. अगदी स्वतःचं घर असेल तर स्वतःच्याच घरासाठी हा उतारा करा. भाड्याचं घर असेल तर नका करू. जर तुमच्याही घरात एखादी व्यक्ती वारंवार आजारी पडत असेल तरी सुद्धा तुम्ही त्या व्यक्तीवरून हा उतारा करू शकता. बघा, गाडीचा उतारा करण्यासाठी सेपरेट नारळ घ्यायचा आहे, घराचा उतारा करण्यासाठी सेपरेट नारळ घ्यायचा आहे, व्यक्तीचा उतारा करण्यासाठी सुद्धा सेपरेट नारळ घ्यायचा आहे. एकाच नारळाने सर्व काही उतारा आपल्याला करायचे नाहीयेत. जी काही व्यक्ती असतील तर त्या व्यक्तीवरून सेम 7 वेळा तो उतारा करून टाकायचा आहे. ह्यामुळे त्या व्यक्तीचं जे काही वारंवार आजारपण असेल तर ती मोठ्या प्रमाणात हळूहळू कमी व्हायला लागतं. प्रत्येक अमावस्येला जर तुम्ही हा उपाय केला तर नक्कीच त्यांच्या तब्येतीमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात सुधार तुम्हाला बघायला भेटेल. त्याचबरोबर मुलं बघा, अगदी सर्वांचं उतारा करायचा असेल आणि खरंच एवढे नारळ आणण्यापेक्षा मुलांचा जर उतारा करायचा, मुलांना वारंवार दृष्ट लागते, मुलं वारंवार आजारी पडत असतील तर त्यांना बघा पिवळी मोहरी थोडीशी हातामध्ये घ्यायची आहे आणि 7 वेळा मुलांवरून ती मोहरी म्हणजे उतारा करायचा त्या मोहरीचा आणि रोडवरती ती मोहरी टाकून द्यायची. बघा, मुलं वारंवार आजारी पडत असतील, दृष्ट लागत असेल, रडत असतील तर तुम्ही हा उपाय आवर्जून करा. ह्या उपायामुळे, ह्या उतार्यामुळे नक्कीच मुलांचं जे काही चिडचिडपणा असेल, आजारी पडत असतील किंवा वारंवार दृष्ट लागत असेल तर हे होत नाही, दृष्ट निघते ह्यामुळे. त्यामुळे हा उपाय सुद्धा तुम्ही आवर्जून करू शकता. छोट्या मुलांसाठी खास बघा, पिवळ्या मोहरीचा उपाय खरंच खूप प्रभावशाली आहे. त्यामुळे हा उपाय सुद्धा तुम्ही नक्कीच अगदी अमावस्येच्या दिवशी करू शकता. प्रदोष काळात जरी केलं तरी सुद्धा काहीच हरकत नाही. उद्याची तर सोमवती अमावस्या आहे, त्यामुळे आवर्जून जे काही उपाय मी उतारे सांगितलेले असतील तर ते करा. त्याचबरोबर बघा, पितरांच्या नावे आपल्याला सेवा करायची आहे. म्हणजेच की बघा, अगदीच की उद्या संध्याकाळी प्रदोष काळात अगदी तुम्ही अमावस्या चालू झाल्यापासून ते बघा 9-10च्या आत तुम्ही हा उपाय करू शकता. आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. दक्षिणेला तोंड करून एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. तिळाचं तेल घालावं, 2 वातीची मिळून 1 वात करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला तो दिवा प्रज्वलित करायचा आहे. आपल्या पितरांच्या नावे, जर खरं शक्य असेल तर बाहेर बसूनच तिथं आपल्याला पितृस्तुती स्तोत्र पठण करायचं आहे. ह्यामुळे बघा, जो काही आपल्या घरातील व्यक्तींना जो काही प्रखर पितृदोष लागलेला आहे तर ह्या सेवेमुळे अमावस्येच्या तो हळूहळू कमी व्हायला लागतो. आपल्या पूर्वजांचा, आपल्या पितरांचा आपल्यावरती, आपल्या घरावरती विशेष कृपा आशीर्वाद राहतो. जे काही बघा लग्न जमत नाहीये किंवा जॉब संबंधात काही अडचणी असतील तर ते जे काही तुमच्या घरात बघा अडचणी चालू असतील, संकट चालू असतील तर ह्या सेवेमुळे त्या दूर होतात. घरातील व्यक्तींना, एका व्यक्तीला सुद्धा पितृदोष असू शकतो आणि बघा, जी महिला लग्न होऊन येते तिला तर दोन्ही साईडचा पितृदोष लागत असतो, एक तर सासरचा सुद्धा आणि माहेरचा सुद्धा. त्यामुळे आवर्जून ह्या सेवा चुकवू नका अमावस्येच्या. आणि उद्या सोमवती अमावस्या आहे, त्यामुळे पितरांच्या सेवा करण्यासाठी किंवा जे काही उतार मी तुम्हाला सांगितले आहेत तर ते उतार करण्यासाठीचा दिवस खरंच खूप महत्वाचा आहे. आवर्जून हे उतारे करा, ह्या सेवा करा, तुमच्यावरती नक्कीच आपल्या पितरांचा कृपा आशीर्वाद राहणार आहे. तर आतापुरतं एवढंच झालेली सेवा मी महाराजांच्या निरोजो करते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर असंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हाईप करायलाही विसरू नका. आणि बघा, प्रत्येक आठवड्यात आता मी जे काही डेलीची माझी लाईफस्टाईल आहे तर ते सुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. जर खरंच तुम्हाला जर माझी डेलीची लाईफस्टाईल बघायची असेल, मी कोणत्या सेवा करते किंवा माझ्या जी काही डेलीची लाईफस्टाईल असेल, जर तुम्हाला खरंच बघायची असेल कमेंटमध्ये मला सांगू शकता. श्री स्वामी समर्थ.